असं ऐकण्यात आलं की सकाळी 4 वाजल्यापासून बोकड कापतस. साधारण किती किलो कापत असशील तू, म्हणजे गटारीच्या दिवशी स्पेशल गटारी? बोल आहेत ना, बोल आहे ते बघा. काय भाव चालू आहे आई? त्यानं जास्त दिलास ना बायकांना बिलकुल ना. मी फुलांना बघायला आलोय. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या गटारी स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात आपण म्हणजे आपल्या आलीतल्या घरामध्ये गेलो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गटारी स्पेशल काय काय रेसिपी बनवलेल्या आहेत त्या बघितल्या. आणि हा पण स्पेशल ब्लॉग होता गटारीचा, तो सकाळीच सुरू करणार होतो पण पावसामुळे सकाळी सुरू नाही केला मी. हा संध्याकाळी सुरू करतोय. आणि आता चालू आपण मार्केटमध्ये कसा वातावरण असते गटारीच्या दिवशी, कशी गर्दी पडलेली असते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे माहिती आहे, हा ब्लॉग मी सकाळीच विचार केला होता की सकाळी मार्केटला जाईन आणि मार्केट सर्व दाखवेन. पण सकाळी मार्केटमध्ये पाऊस भरपूर होता, तुम्हाला माहिती आहे भरपूर पाऊस पडला आहे, म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला मी आणि संध्याकाळचा ठरवला. पण खरी मजा सकाळी पण तुम्हाला बघायला भेटली असती, कारण का आता मी सर्व प्लॅनिंग सांगत आलो ना घरना का मी आता चाललोय. तर आजी सकाळी 5 वाजता मटण आणायला गेली होती, सकाळी 5 वाजता, आणि 4 वाजल्यापासून गर्दी आहे मार्केटमध्ये. ते सर्व काय तुम्हाला आता बघू शकत मामाला विचारू कसं काय वातावरण होता सकाळपासून. कुठे चालल्या? बाजारात चालल्यात. काय गटारी स्पेशल काय आज? काय प्लॅनिंग करून चालू का मटनच घ्यायचं आहे का मावरा? चिकन पण घ्यायचं, मटन पण घ्यायचं आहे, चिकन पण घ्यायचं आहे. तयारीत आहेत आणि मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन चालत, म्हणजे गटारी फुल फॉर्म मध्ये आहे यांची पण. हा चला बाय बाय. हो येईन नक्की येईन. तर चला जाऊया मार्केटमध्ये. आणि गटारी स्पेशल करंजा मार्केट कसं आहे बघूया आणि सर्वांना भेटूया. म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद वगैरे ते सर्व अशी मजा येते ना सगळ्यांच्या सोबत बोलाय वगैरेला. सगळे खुश असतात, मग ते मला पण मजा वाटते. म्हणजे पाऊस नाही आला पाहिजे, पाऊस आला का सगळी पालापल होतं. आणि क्लायमेट आता थोडा क्लिअर झालेला आहे. आणि जाऊया आता मार्केटमध्ये. सुरकेच्या पाड्याची एंट्री आहे, इथपासून आपलं मार्केट सुरू होतंय. आणि मार्केटमध्ये आज कोण दिसत नाही गटारीच्या दिवशी. इथं संजोग आहे बघा. चला, बारकी मुलगी काय करते इकडे बघा. लिंबू कसं दिल्या? 20/4. तू कुठली? लैनीवरची. 20/4. नाव काय तुझा? दिया. कितवीला आहेस? 5वीला आहे. आणि आपल्या मराठी शाळेमध्ये, आपल्या शाळेवर कुठं आहेस? मराठी स्कूलमध्ये ना. 5वीला आहेस ना का हायस्कूल शाळेवरती आहेस? आपले मराठी शाळेवरती ना. बघा 5वीला. आणि लिंबू कसं दिलं? 20/4. 20/4 लिंबू आहेत. बाय बाय. हाय कर सगळ्यांना. हे बघा आहे. ए कुठे चाललास? साईला सोडायला कामावर ना. चल हा ओके जा. गटारी स्पेशल मार्केट दाखवायला आलोय. साहिल आहे काय गाडल्यावर? साहिल लाव भेटते जा. चला जाऊया मार्केटमध्ये. आणि गटारी बोललात तर मटणावरती गर्दी कायम असणार आहे. इथं आपला मामा आहे. आज चिकनला मागणी आहे का ना मामा? चिकनला कमी आहे, बोकडाच्या मटणाला जास्त आहे. आणि ऐकलं का 4 वाजल्यापासून बोकड कापतस? 4 वाजल्यापासून लाईन होती काय? खरोखर ऐकला मी. 4 वाजल्यापासून चालू होता. ओके. आणि आजचा भाव कसा आहे मटनचा? 800 रुपये. 800 रुपये भाव. उरणला पण सेम भाव आहे, एकविरेला पण सेम भाव आहे. कुठं? पनवेलला. आम्ही खारपाड्याचं. तुम्ही बाबा नाव काय आपला? माहितीरामा गावन. खारपाड्याचे आहेत, मटन घ्यायला आले चौकत मामाकडे. बोटीवरच आहेत काय? बोटीवरच. अलग नाही दिला. हा 1.5 किलो धरा. 1.5 किलो बोटीवर काय?
मामा जेवढ्या वर्षाचा अनुभव आहे तुला बरोबर, तर मी काय बोलतोय, सकाळी पडते तीच मेन गर्दी असते ना, संध्याकाळी लाईट असते, कमी असते. ओके, सकाळी जास्त. साधारण किती किलो कापत असेल तू, म्हणजे गटारीच्या दिवशी स्पेशल गटारी? सकाळी 120 किलो झालं. 120 किलो सकाळी झालं आणि आता वेगळा संध्याकाळी 2 झाले. ओके, 30 किलो संध्याकाळी झाले. चल मामा, हाय. अरे बाबा तू हायसच आता, याच्यात माझी चुकी काय सांग? तू कामावशी तर येतं डायरेक्ट खावाला. आता मी का कट करू? मी आजच्या मार्केटचा स्पेशल ब्लॉग बनवायला आलोय. इतके दिवस आलोय का विचार? बघा, चला मार्केट आतमध्ये जाऊया. भेंडी वगैरे आहेत. कशी लावली भेंडी? 3 कितीची? 40 रुपये. 40 रुपयाची 3 मोठी मोठी आहेत बघा. कुठं? इथं. उद्या दुपारी येऊ 4 वाजता. चालेल, उद्या या. दागिना बिगिना घालून या. तेल पोल्या कशा आहेत या? 40 रुपये. ओके, बघा अंडी वगैरे आहेत आणि सर्वांच्या इथं मस्त्या करत करत मार्केट भरलाय. हे बघा भाजी इकडं सर्व आपल्याच आई वगैरे आहेत. मामा बसलाय. आज शॉपिंग मला वाटतं सगळी सकाळीच करून गेलं ना. सकाळी बघा इथं हार वगैरे आई. बघा प्लॅस्टिकचं सामान वगैरे इकडं, बर्ड बीड सगळं आहे इकडं. भांडी, पितांबरी, बराच मोठा मार्केट आहे इकडे. हाय दादा. नंतर इकडे पण मटनचा आहे शॉप. मावशी काय घेतलास? काय नाही, भाजी घेतली बाबा, फुलं घेतली. आज काय घेतलास? आज चिकन मटन. सकाळीच घेऊन गेलीस? सकाळीच खाल्ला पण. आणि आता रात्रीला? रात्रीला. ओके, एकदाच बाय. बघा बायचे काल घरी गेलतो, पोराने 101 रेसिपी बनवल्या. आपल्या बायला टेन्शन नाही. बाय इकडे हाय कर सगळ्यांना. हे बघा बाय आहे. सगळ्यांच्या मस्त चालू आहेत. इकडं मावशी पण आहे. मावशीचे पण घरी गेलो होतो. मावशीने पहिल्यांदा मटण बनवलेला, तो पण बघून आलो. हो मग शॉपिंग साठी मोठी पिशवी घेऊन आले बघा आई. मोठी पिशवी आणली, हार नेवासाठी आलेले. हार घ्या, हार घ्या. हार चिकन मटन आता रात्री कटारी. रात्री. ओके, मजा आहे. फुल मार्केट, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, हे बघा सगळा भरते आपल्याकडं. काही टेन्शन नसते. अंडी बघा, अंडी पण आहे. सगळ्यांच्या मस्त चालू आहेत. मस्ती करत करत सगळं चाललंय. हे बघा गोल मास आहेत ना, हे गोल आहेत ना, गोल आहे ते बघा. काय भाव चालू आहे? 1000 रुपये किलो गोल मासा, ताजा ताजा आहे. सर्ग कसा आहे? सर्ग बघा, हे बघा साईज बघा काय त्याची, मस्त एकदम साईज आहे. किलोला 3 बसतात. ओके, मस्त आहे. चला मार्केटला आता सुरुवात झाली यावाला. सगळी जण यावाला आणि बहुतेक जण सकाळी शॉपिंग करून गेलेले आहेत मावऱ्याच्या. हे बघा
मावरा असा ओपन मार्केट भरलाय आज. नेहमी आतमध्ये बसतात सर्वजणी, पण आज बाहेर बसलेत. म्हणजे संध्याकाळचा मार्केट असते त्याच्यामध्ये बाहेरच बसतात सर्वजणी. ते अजून मला काय समजलं ना मामा. काय आज काय गटारी कशी आहे? गटारी एकदम कडक. तुझी गटारी कशी आहे आज? आपण साधी घरातच. मामा साहेब चाललाय, बाहेरच बसतायत. संध्याकाळी बाहेर का आपण बसताव असंच बाहेर हवेव. हे बघा गटारी कुठे चालले हो. हाय आता आपली आता कसा वाटा लावला? 50चा वाटा. 50-100चा वाटा लावलाय. आंबार 50 लावले आहे नी. हे बघा 50 कोलबी 200ची. सर्वजण आहे वाटा लावलं. ये कसा लावलाय? यो वाटा कसा लावलाय? 50चा वाटा लावलाय. सगळ्यांकडनं एक एक. शूटिंग काढते. काय गटारीचं काय स्पेशल घेऊन चालले? आमच्याकडे आहे सगळं. मी फक्त मच्छी घेऊन मच्छी घेऊन चालल्यात. ओके. काय घेतला? डोमी घेऊन चालले. मच्छी छान आहे. छान आहे मच्छी. सारखी मच्छी काय मॅटर काय मॅटर काय हो? आई त्यानं जास्त दिलास ना. हे बघा कॅमेरा मुलं जास्त भेटला तुम्हाला. बघा सगळे आहेत मजा मस्ती करत चाललेले आहेत. यो वाटा कसा लावलेला आहे? यो 50चा वाटा लावलेला आहे. बघा यो माकुल बघा अक्का ठेवलाय. आईने कसा लावलाय? 50लाच वाटा आहे. तिची इच्छा होती पिशवीत जायची वाटतं. 50चा वाटा. लेकिन नहीं वाटा है ना, देख पूरा गिन के वाटा है. देख काय नमस्कार. नमस्कार. बरं आहे ना? बरं आहे. बोईटा कशी? 150 रुपये, 150 रुपये, 100 रुपये. 150 आणि 3 100ची काय? 100ची. 50-50चा. 50-50 50 फंटूस. हे बघा एक्स्ट्रा टाकला बघा ना. एक्स्ट्रा टाकला त्याने बघितला मेनू. ओपन मार्केट भरते संध्याकाळी आणि सकाळी आतमध्ये असते. हे काय गटारीचा प्लॅन बिन आहे का नाही? नाही येते संध्याकाळी. हा राजदीप काय मग गटारीचा काय प्लॅन बिन? प्लॅन होता सगळं कॅन्सल. पप्पा गेले पार्टीला म्हणून आपल्याला. बरोबर आहे. पापा पहिले तुम्ही मजा केलीस, आता पप्पाला मजा करू दे. ओके चलो. समेश काय अरे काय झालास काय? माझा वर्गमित्र कसा फिट होता माझ्यासोबत असताना
आता झालंय बघा काय त्याचा खाऊन खाऊन खाते पिते घरांचं वाटलं पाहिजे का नको काय मग का प्लॅन नाही बोट. मटन खाऊन मन भरला. आस्ती चालव राजा. तुझी व्हिडिओ टाकी ना रडताना दिसशील कॅमेरामध्ये. बघ हाश हाश. बघू याचं नाव काय. हा तनेश. जा हा हा आता काप लवकर. चल चौकी देईन चौकी देईल लगेच केस काप. दादा पण असते. फुलांसाठी गर्दी बघा किती. फुलांना बघासाठी आलोय. फोनलाच नाही बघा. फुलांना बघासाठी आलो. फोनलाच तुम्हाला बघितली नाही मी. बायकांना बिलकुल नाही. मी फुलांना बघायला आलोय. होलसेल फुलांना भरपूर मागणी आहे बघा. कुठे चाललास. काय करायला. स्वामींकडे चाललास. स्वामींकडे चल जा दर्शन घेऊन यायचं स्वामींचं. जा चला स्वामींकडे चला. यायचे ना स्वामींकडे. पाया पडायला येतोच ना. मी पण येऊ. तू पण येतो. चल स्वामींकडे चल. चला स्वामींच्या मठामध्ये जाऊया. ही गाडी कोणची आहे त्याला ही व्हिडिओ पाठवा. हे बघा गाडीचा नंबर बघा. बघा तुमच्या गाडीची काय हालत करून ठेवलं या कुत्र्याने. बघा हाय. काय बनवताव. मी अंडा तवा बनवते आणि ती भेल बनवते. अंडा तवा आणि भेल. रात्री जेवणासाठी. येस खायला भेल. श्रेया थांब. कुठे चाललास. पिरवाडला चाललास ना. मग कुठे चाललास. मला समजला आता तुझा. जा अरे काय जा पिरवाडला चाललास ना. पिरवाडला झाले तो आहे. 4 वाजल्यापासून गर्दी आहे आज. सकाळी जास्त होते यार. पण सकाळी पाऊस पण होता ना. आता तुझ्यासोबत 5 वाजता कुठे येऊ. आणि मला काय माहिती गटरीला काय 5 वाजले. मी बोलू 7-8 पर्यंत पासून ठीक आहे. 4 वाजतांची सुरुवात. हा दरवर्षीचा विषय आहे हो. 5 ला गेलीस. काठी घेऊन गेली. पण तेवढे लवकर जायची गरज काय आहे तुला. गचरीन कोण मारायला जाते. असं गचरी नको म्हणून लवकर जातस. असं आहे का. ठीक आहे चल माय. चला मग करूया आजचा हा छोटासा गटारी स्पेशल करंजा मार्केटचा व्लॉग एंड. म्हणजे हे भाऊ म्हणजे आज मी भाऊ वगैरे काय जास्त काय विचारत बसलो नाही. कारण का सर्वांचे आनंदी चेहरे घेण्याचा प्रयत्न केला. कारण का हसत खेळत सर्व बघा मार्केटमध्ये गेल्यानंतर कशी आमची सगळी पब्लिक आहे. आणि करंजा मार्केट बोललं तर आपले सर्व बघायला गेले तर नातेवाईक आणि आपले सर्व फॅमिली म्हणजे फॅमिलीच आहे. तर मजा येते त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवायला. सो असं मी करत असते 2-3 हप्त्यांना एकदा करंजा मार्केटचा ब्लॉग. तर त्यांच्यासोबत बरा वाटतं असं म्हणजे कनेक्ट व्हायला म्हणून. बाकी मजा येते. तर चला हा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
गटारी स्पेशल ब्लॉग होता. तुम्ही कसा साजरा केलात कमेंट करून नक्की सांगा. काय कुठं हॉटेलला, फक्त हॉटेलला ना, गटारीची मजा घरी जेवण बनवण्यात आहे, ती हॉटेलला नाही आहे. तर हेच सांगायचं होतं. तर आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या पाड्यामध्ये अशी गटारी साजरी करतोय आम्ही आणि सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर चला ब्लॉग एंड करूया. गटारी स्पेशलचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या, गटारीच्या शुभेच्छा. आता उपास सुरू.